Welcome, students. We will learn a new topic, swine flu, reasons of infections. Infections of swine flu occurs through a pigs and humans. स्वाईन फ्लू हा रोग डुकरांपासून आणि मानवापासून त्यांचं इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्या ठिकाणी व्हायरस ऑफ स्वाईन फ्लूज आर स्प्रेड थ्रू अ सिक्रेशन्स ऑफ नोज, थ्रॉट अँड सलायवा. म्हणजेच सर्दी झालेली असेल, शिंका येत असेल तर त्या शिंकेतून ते व्हायरस बाहेर पडतात. थ्रोट घशातून, आणि ते अफेक्टसुद्धा त्या ठिकाणी तर सलायवा थुंकीतून, खोकल्यातून त्यांचं हे होतं. त्याचे सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू म्हणजे आता हा जर स्वाईन फ्लू जर कोणाला इन्फेक्शन झालंच याचं, तर मग त्याचे काहीतरी सिम्पटम्स असतात. ते सिम्पटम्स काय तर डिफिकल्टी इन ब्रिथिंग, म्हणजे श्वास घेण्यासाठी त्रास होतो, फार जोराने श्वास घ्यावा लागतो, असा मोठा आवाज निघतो. सोअर्स थ्रॉट, बॉडी पेन, त्या ठिकाणी गळा मिळून आल्यासारखं वाटतो, दाटून आलेला एकदम, म्हणजे त्या गिळायलासुद्धा हे होतं, नुसता म्हणजे गळा मिळून येतो म्हणतात. तर अशा पद्धतीचं. नंतर बॉडी पेन करते, अंगदुखी त्या ठिकाणी होत असते. हा जो डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, याचं डायग्नोसिस कशा पद्धतीने केलं तर फॉर डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लूज लिक्विड फ्रॉम द थ्रॉट ऑफ पेशंट इज सेंट इन अ लॅबोरेटरी. मग आता याचं डायग्नोसिस होण्यासाठी त्याचं जसं आता बघा, तुम्ही पाहिलं असेल कोरोनाचं, तर नाकातून त्याचं म्हणजे हे घेतले जातात किंवा घशातले भाग घेतले जातात. तसंच याचंसुद्धा थ्रॉटमधून काय केलं जातं, पेशंटच्या त्या तिकडचं लिक्विड ते घेतलं जातं आणि त्याचं लॅबोरेटरीमध्ये चेक केलं जातं. द डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजी. व्हिरोलॉजी ही जी काही नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, तर NIV त्याला शॉर्ट फॉर्म आहे, पुणे ह्या ठिकाणी आहे ती. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द कम्युनिकेबल डिसीज NICD दिल्ली, ह्या ठिकाणी, ह्या 2 ठिकाणी त्यांचं डायग्नोसिस केलं जातं. तुम्हाला ह्या गोष्टीच्या संदर्भात बघा, फर्स्ट केस ऑफ द स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. म्हणजे जवळजवळ 10 ते 11 वर्षापूर्वी 2009मध्ये मेक्सिकोमध्ये पहिला स्वाईन फ्लूचा म्हणजे केस नोंदवली गेली ती. स्वाईन फ्लू इज अ केस बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा ए, म्हणजे H1N1. त्या व्हायरसचं नाव आहे इन्फ्लुएन्झा, आणि ह्या इन्फ्लुएन्झामार्फत H1N1 त्याचे असं कोडिंग आहे. द पर्सन वॉज हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पीक कॅन कॉन्ट्रॅक्ट धिस डिसीज. आणि ह्या म्हणजे तो पीकच्या कॉन्टॅक्टमध्ये आला होता आणि त्याच्यापासून त्याला तो हे सापडला होता पेशंट. आता बघा ह्या ठिकाणी पुढचं आहे आपल्याला पुढचं, एड्स, एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी ऑफ सिंड्रोम. एड्सच्या संदर्भामध्ये बरीच अशी जनजागृती आता करण्यात येत आहे. हा डिसीज जो आहे इज कॉजेस बाय द HIV, द ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी ऑफ व्हायरस. त्याचं फुल फॉर्म आहे, HIVचा फुल फॉर्म इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा जो एड्स जो रोग आहे, ह्या व्हायरस होत असतो. तर इन धिस डिसीज victim suffer from the various disease due to the progressive weakening of the natural immunity. म्हणजेच मानवाची प्रतिकारशक्ती, म्हणजे कोणताही रोग झाला त्या ठिकाणी तर त्याची जी काही प्रतिकार करण्याची शक्ती आहे ती कमी होत जाते, आणि वेगवेगळे विक्टिम सफर म्हणजेच हा रोग काय करतो, इतर रोगांना सोबत घेऊन येतो. म्हणजेच एखाद्याला HIV हा व्हायरस त्या ठिकाणी त्याला शिरला त्या शरीरात, तर तो काय करतो, त्याची नॅचरल इम्युनिटी पॉवर जी आहे, म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती. आता बघा कोरोनामध्ये तेच होतं की रोगप्रतिकारक शक्ती ही मानवाची खालावली का इतर रोग त्याचे बळावतात, आणि इतर बळावतात त्याच्यामुळे तो जो काही कोरोना व्हायरस आहे हा पूर्ण शरीरभर पसरतो, आणि तो त्या ठिकाणी म्हणजे
मानवाला त्या ठिकाणी तो इतका पसरतो की तो डिस्ट्रॉय होतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्याची इम्युनिटी पॉवर जी पूर्ण आहे डिस्ट्रॉय झाली म्हणजेच तो मरणपंथाला जात असतो. तर ह्या पद्धतीने HIV हेच करत असतो की तो त्या ठिकाणी मानवाची प्रतिकारशक्ती ही कमी झाली की ॲटोमॅटिक इतर रोग जे काय असतात ते वाढतात, बळावतात आणि ती त्या ठिकाणी ते अति वाढल्यामुळे तो त्या माणसाची त्या ठिकाणी डेथ होऊ शकते. तर डायग्नोसिस ऑफ द एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाऊट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरी. तर असं म्हणजे डायरेक्ट एड्स आहे किंवा असं त्याचे काही लक्षणं आहेत असं बिलकुल लक्षात येत नाहीत. त्याचे मेडिकल लॅबोरेटरीमध्ये त्याची टेस्ट करावी लागते. ELISA टेस्ट इज यूज फॉर प्रॉपर डायग्नोसिस. ही टेस्ट केल्याशिवाय ही टेस्ट केल्याशिवाय एड्स हा जो काही सिंड्रोम आहे किंवा HIV पॉझिटिव्ह असं ज्या म्हटलं जातं तर ह्या टेस्टशिवाय ते शक्य नाही. सिम्पटम्स ऑफ HIDS एड्स आर पर्सन स्पेसिफिक. त्याचे काही ठराविक असे सिम्पटम्स आहेत आणि ते या ठिकाणी ओळखता येतात. ऑलवेज रिमेंबर, कधी पण लक्षात ठेवा, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नरिशिंग द HIV पेशंट. म्हणजे त्याच्यासोबत राहण्याने किंवा त्याच्यासोबत अन्न सेवन केल्याने हा HIV रोग होत नाही. ऑकर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी अ नॉर्मल. आपण जसं सर्वसाधारण जीवन जगत आहोत त्याच पद्धतीने त्याच्यासोबत पण आपलं जीवनमान तसंच नॉर्मली म्हणजे त्याचं वागणं जे आहे त्याच्याशी तर नॉर्मली ठेवायचं आहे. म्हणजे HIV बाधित आहे म्हणून त्याला वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट अशी काही द्यावी लागत नाही किंवा त्या ठिकाणी त्याला त्या गोष्टीची जाणीवसुद्धा होऊ द्यायची नाही किंवा तू HIV पॉझिटिव्ह आहे पर्सन. डू यू नो, लक्षात ठेवा, HIV वॉज द फर्स्ट रिपोर्ट इन अ आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीज. आफ्रिकन स्पेसिसचा जो काही मंकी होता त्याच्यामध्ये हा HIVचा रुग्ण म्हणजे जो काही व्हायरस आहे तो आढळला होता. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS 80 to 85% HIV infected in India occur through unsafe sexual contact. हा जो काही आहे एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS हा 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्च्युअल कॉन्टॅक्ट याच्यामुळे झालेला आहे. आता बघा, इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्सपासून त्याचा कसा प्रसार झाला किंवा त्या संदर्भामध्ये तर ह्या ठिकाणी बघा, तर विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट. आता बघा ह्या ठिकाणी इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स, काही प्राण्यांपासून आपल्याला काही म्हणजे इजा होते म्हणा किंवा काही डिसीज निर्माण होतो का किंवा काही आपल्या हेल्थवर काही परिणाम होतो का या संदर्भामध्ये या ठिकाणी विचारले तर काही प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तरं तुम्ही आपल्या नोटबुकवर लिहायची आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही ती सेंड करायची. ठीक आहे. आता पहिला प्रश्न आहे तो प्रश्नाचा अर्थ सांगतो, त्याची उत्तर लिहून पाठवायची आहेत. विच मेजर आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट. मग कोणत्या कोणत्या गोष्टींचा तुम्ही त्या ठिकाणी घरामध्ये उंदरं झाली असतील तर त्यांच्यावरती करतात. व्हाय इज द नेसेसरी टू केअर अबाउट द हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स. का गरजेचे आहे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं. म्हणजे पाळीव प्राणी जे आहेत कुत्रा, मांजर, पक्षी, कोणती काळजी घ्यायला पाहिजे. तिसरं, इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. तर काही आहे का त्यांचं काही रिलेशन कबुतरामध्ये, स्ट्रे ॲनिमल्स आणि ह्युमन्स हेल्थमध्ये काही आहे का रिलेशन एकमेकांमध्ये, ते लिहून पाठवायचं आहे. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रॅट, कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. तर काही इफेक्ट करू शकतात का उंदरं, झुरळं
मानवाच्या आरोग्यावरती काही परिणाम करू शकतील का, ह्या ठिकाणी ते मांडायचं आहे. तर आता आपण पुढचा जो काही रोग आहे तो ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला जो आहे तो रॅबीज. दिस इज अ व्हायरल डिसीज आहे. इट ऑकर ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग्स. म्हणजे हा जो काही व्हायरल डिसीज आहे, जर कुत्र्याला झाला असेल, इन्फेक्टेड डॉगला, आणि जर समजा त्याने कोणाला चावा घेतला तर त्यावेळेस तो त्याच्यामध्ये तो व्हायरल डिसीज स्प्रेड होऊ शकतो. रॅबिट, मंकी, कॅट यांना पण जर तो रोग झाला असेल तर त्यांच्यापासून इतरांना पण होऊ शकतो. व्हायरस एंटर द ब्रेन व्हाया नर्वस. तो शरीरातल्या मुख्य भागावरती म्हणजे मेंदूवरती तो परिणाम करत असतो, आणि तो कसा जात असतो तर नर्वस सिस्टीमद्वारे. द हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ धिस डिसीज. हायड्रोफोबिया म्हणजेच पाण्यापासून भीती वाटणे. हा रोग ज्याला पण म्हणजे व्हायरल डिसीज झाला तर त्याला पहिला जो काही रोग होतो किंवा त्याला महत्त्वाचा जो काही त्याचे सिम्पटम्स जे आहेत तो हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याविषयी त्याला भीती वाटणे, पाण्यापासून त्याला भीती वाटते. तर हा मोठा त्याचा एक सिम्पटम्स आहे. इन दिस केस द विटिक शोज द एक्स्ट्रीम फिअर फॉर अ वॉटर. या ठिकाणी पाण्याविषयीची जी काही भीती ती फार वाढलेली असते. रॅबीज इज अ फॅटल डिसीज. However, the fatality can be prevented by the time vaccination before one set of the symptoms. म्हणजेच सिम्पटम्स दिसण्या अगोदर किंवा त्याच्याविषयी काही किंवा काही गोष्टी वाटल्यात तर त्याचं व्हॅक्सिनेशन्स त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि ते व्हॅक्सिनेशन जर केलं असेल टाईमली, वेळेवरती जर ती भेटलीच व्हॅक्सिन, तर त्या ठिकाणी तो रोग बळावत नाही. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विथिन 90 to 175 days ऑफ द डॉग बाईट. म्हणजे कुत्र्यात चावल्यानंतर 90 ते 175 दिवसामध्ये त्याचे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होतात. सिम्पटम्स ऑफ रॅबीज. आता बघा, रॅबीज हा रोग जर झाला तर तो पहिले काय होतं, फिवर फॉर 2 to 12 weeks, 2 ते 12 आठवड्यांपर्यंत हा ताप राहतो. एक्झग्रेशन्स इन बिहेवियर म्हणजे त्याच्या वागणीमध्ये बराच बदल झालेला असतो. आणि तिसरं म्हणजे हायड्रोफोबिया, हा तिसरा सिम्पटम्स आहेत. तर आता याच्या संदर्भात तुम्ही अजून इन्फॉर्मेशन मिळू शकतात इंटरनेट माय फ्रेंड्स याद्वारे. तर वॉच द व्हिडिओ अबाउट रॅबीज ऑन इंटरनेट. रॅबीजविषयी तुम्ही जास्तीत जास्त माहिती इंटरनेटवरून मिळवू शकतात. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर ऑफ रॅबीज, मेक इट अ लिस्ट अँड डिसीज विथ अ डिस्कस विथ फ्रेंड्स. आणि त्याच्या संदर्भात तुम्ही काय करा, डिस्कशन करा ह्या पॉईंट्स काढून, की रॅबीजच्या संदर्भात एक लिस्ट तयार करा. तर त्याचं प्रिव्हेन्शन कसं काळजी घेता येऊ शकते, आणि ते मुद्दे काढा आणि त्याच्यावरती फ्रेंड्ससोबत डिस्कशन करा. ठीक आहे. बाकी जे याच्या संदर्भामध्ये 2 प्रश्न आहेत. व्हाय द ॲनिमल केज अँड देअर लिव्हिंग प्लेस शुड नॉट बी अ नियर द किचन. आता बघा, याच्या संदर्भात तुम्हाला उत्तर लिहून पाठवायचे आहेत की ॲनिमल्सचं जे काही घरटं म्हणा किंवा त्याचं घर म्हणा किंवा त्याची जागा म्हणा ती किचनच्या जवळ असावी किंवा नसावी किंवा दूर ठेवावी, या संदर्भात त्या ठिकाणी मांडायचं आहे. दुसरं, डिपेंडिंग अपॉन विच इज सिम्पटम्स रॅबीज कॅन बी आयडेंटिफाय. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रॅबीज कॅन बी आयडेंटिफाय. कोणती सिम्पटम्स अजून आहेत की त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी रॅबीज हा आयडेंटिफाय करू शकतो, म्हणजे शोधू शकतो, तो त्या ठिकाणी तुम्हाला मांडायचा आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण सर्व इन्फेक्टियस डिसीज पाहिली होती. तर पुढचा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे, नेक्स्ट टॉपिक तर नॉन इन्फेक्टियस डिसीज. ठीक आहे. ओके, गुड डे, गुड बाय.